लोकसभा निवडणूक जवळ येते तशा नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। पूर्व विदर्भातला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि या ठिकाणची लढत या लोकसभा निवडणुकीत कशी असणार हे पाहणं रंजक असेल। भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीची चर्चा सुरू आहे। याच दरम्यान आता भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळं इथली लढत चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुनील मेंढे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे उमेदवार असणार आहेत। पण इथं बंडखोरी देखील झालेली आहे। शिवाय जातीचं राजकारणही मोठंच रंगणार असं दिसतंय। काय आहे या मतदारसंघातली स्थिती? दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार की तिरंगी की चौरंगी? मागच्या वेळी काय घडलं होतं? जातीचा फॅक्टर कसा महत्वाचा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। सुरुवातीला भाजप आणि काँग्रेस अशी थेट वाटणारी लढत आता पक्षातल्या फाटाफुटी आणि विविध पक्ष यामुळे लढत थेट किंवा फक्त दोन पक्षांमध्ये होणार नाहीये असं दिसतंय। बसपाचे संजय कुंभलकर आणि अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी रंगत आलेली आहे। एवढंच नाही, वंचित बहुजन आघाडीचाही तेवढाच विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल, कारण वंचितनं अनेक ठिकाणी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत। इथून वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट रिंगणात आहेत। भाजपनं विद्यमान खासदारांना तिकीट देऊन खरं तर परिचित असलेला चेहरा दिलेला आहे। काँग्रेसनं डॉक्टर पडोळे यांच्या रूपानं तरुण आणि नवा चेहरा पुढे केलाय। पण जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे दोन उमेदवार तर आहेतच, यांच्यासह 18 उमेदवार रिंगणात आहेत, जे आपलं नशीब या निवडणुकीमध्ये आजमावणार आहेत। नामांकनाच्या दिवशी अर्थातच शक्ती प्रदर्शन झालं। यावेळी भाजपचे सुनील मेंढे यांचे प्रतिस्पर्धी असणारे काँग्रेसचे डॉक्टर पडोळे यांनी देखील आपली ताकद दाखवून दिली। त्यामुळे दुरंगी लढत होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच बसपानं संजय कुंभलकर यांच्या रूपानं तेली समाजातल्या उमेदवाराला पुढे केलेलं। तिकडे वंचित बहुजन आघाडीनं देखील संजय केवट या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे। दोन प्रमुख लढती आणि त्यात वंचित बसपाची एंट्री हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्याआधी सोमदत्त करंजेकर आणि मुनीश्वर बोरकर यांनी नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली। बोरकर तर कुंभलकरांच्या मंचावर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले। पूर्वाश्रमीचे काँग्रेसी असणारे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंड केलेले, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये। अर्थात या बंडखोरीचा किती परिणाम होणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे। पण काँग्रेसचा ताप मात्र या निमित्तानं वाढलेला आहे, कारण आधीच वंचितचा महाविकास आघाडी बरोबर काडीमोड झाला। त्यात वंचितचा काँग्रेसला पाठिंबा हाही अत्यंत लिमिटेड ठिकाणी होता। त्यामुळं इथं वंचितचा उमेदवार ही देखील काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। त्यात बसपाचा देखील उमेदवार आहे। अशा सर्वच बाजूंनी काँग्रेस घेरलेली आहे। आणखी एक बाब म्हणजे सर्वच उमेदवारांनी जोरात प्रचार सुरू केलेला आहे। त्यामुळे याचा फटका नेमका कोणाला बसणार ही देखील चर्चा सुरू झाली आहे। हे तर झालं आतापर्यंतचं अपडेट। आता या मतदारसंघाविषयी थोडक्यात माहिती बघूया। या मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामधल्या 3 आणि गोंदिया जिल्ह्यामधल्या 3 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत। 2008 साली हा मतदारसंघ तयार करण्यात आला। विधानसभा मतदारसंघात काय काय आहे ग्राफिक्स बघा। भंडारा जिल्हा, तुमसर विधानसभा मतदारसंघ, भंडारा विधानसभा मतदारसंघ आणि साकोली विधानसभा मतदारसंघ। आता गोंदिया जिल्हा बघा, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ, तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघ। निवडणूक म्हटलं की जातीचं समीकरण येतच, त्यात हा मतदारसंघ तर संवेदनशील मानला जातो। इथे कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा प्रभाव दिसून येतो।
उमेदवार देतानाही त्याचा विचार पक्षाला करावा लागतो. पक्षाचा नाही तर आमच्या समाजाचा किंवा जातीचा उमेदवारच निवडून देऊ असा सूरही अनेक वेळा या ठिकाणी ऐकायला मिळतो. त्याच्या बातम्याही वाचायला आणि ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे गोंदियात पवार समाजाचा मोर्चा तर भंडाऱ्यात तेली समाजाचा मेळावा देखील या निमित्तानं झालेला बघायला मिळाला. लोकसभा 2019ला भंडारा गोंदिया भाजपच्या ताब्यात होता. इथून सुनील मेढे निवडून आले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे होते. नाना पंचबुद्धे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली. तिसऱ्या क्रमांकावर कोण होतं तर बसपा. डॉक्टर विजय नांदुरकर हे तिसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन आपल्याला आलेली पाहायला मिळतात. आता आकडेवारी बघा. भाजपचे सुनील मेंढे 6,50,243 मतं, राष्ट्रवादी नाना पंचबुद्धे 4,52,849 मतं आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण होतं तर बसपा विजय नांदुरकर 52,659 मतं. 2014 पूर्वी या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. प्रफुल्ल पटेल इथले खासदार होते. 2009ला प्रफुल्ल पटेल, नंतर 2014ला भाजपतर्फे नाना पटोले, तर 2019ला भाजपतर्फे सुनील मेंढे निवडून आले होते. पण इथं पोटनिवडणूकही झाली होती. 2018च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे विजयी झाले होते, तर भाजपचे हेमंत पटले हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.